शांत आणि आध्यात्मिक असलेलं हा नाशिक शहर, एक नाशिक नगरी, या नाशिक नगरीला एका नावाने आज हादरवून ठेवलेले आहे. पूर्ण देशामध्ये त्याची चर्चा आहे आणि ते नाव म्हणजे अशोक कुमार एकनाथ खरात. मोठी बातमी आपण पाहतोय. भोंदू खऱ्यातला 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आता भोंदू खऱ्यातला सुनावण्यात आलेली आहे. एसआयटीचं पथक भोंदू खऱ्यातला घेऊन नाशिकच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये दाखल झालेलं होतं आणि त्यानंतर आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अशोक खऱ्यातला सुनावण्यात आलेली आहे. मोठी बातमी आपण या क्षणाची पाहतोय. पोलीस कोठडीमध्ये या आधी अशोक खऱ्यातला ठेवण्यात आलेलं होतं. एसआयटी कडून पोलीस कोठडीची मागणी देखील करण्यात आलेली होती आणि आता जर आपण बघितलं तर सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी युक्तिवाद केलेला आहे. सुनावणीला सुरुवात झाली आणि अखेर भोंदू खऱ्यातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ही आता सुनावण्यात आलेली आहे. त्याच्यावरती सुमारे 10 गुन्हे दाखल आहेत आणि अनेक महिलांवर अत्याचार करण्याचे गुन्हे दाखल आहेत. जय महाराष्ट्र मित्रांनो, जागतिक पातळीवरती एक युद्धाचं वातावरण पेटलेलं असतानाही आपल्या देशांमध्ये खूप वेगवेगळं वातावरण पाहायला मिळत आहे. आज मी तुम्हाला सांगतोय नाशिकच्या वातावरणाविषयी, म्हणजे नाशिकच्या खरातविषयी. एकीकडे त्या खरातचा विषय आणि दुसरीकडे म्हणजे इंधन साठा भरपूर नसल्याचे हा संकट ओढावत आहे आपल्या देशावरती. पण आपल्या देशामध्ये काहीतरी वेगळंच चाललं आहे. काय? आपल्या देशामध्ये आर्थिक संकट आलेलं आहे. त्या आर्थिक संकटाला विसरून लोक या गोष्टीची वाट पाहत आहे की खरातचा नवीन व्हिडिओ कधी येईल आणि चाकणबाईचा नवीन व्हिडिओ कधी येईल. हे सर्व चुकीचे. मुळात या गोष्टीला जबाबदार कोण? सर्वप्रथम एक गोष्ट सांगतो तुम्हाला. नाशिक, आध्यात्मिक असलेलं हे नाशिक शहर, या नाशिक शहराची बदनामी त्या अशोक खरातने केली आणि सर्व देश पातळीवरती आज त्याची चर्चा चालू आहे. त्यासोबतच मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगतो, याला फक्त ती चाकणकर बाई किंवा तो अशोक खरात या दोघं जबाबदार नाहीत. याला शिक्षण क्वालिटी म्हणजे शिक्षणाची जी पॉलिसी आहे ती सुद्धा जबाबदार आहे. अंधश्रद्धा निर्मूलन या गोष्टी सुद्धा आपल्याकडे सातत्याने पाहायला मिळत नाहीत. जे आहे ते चालू द्या. आम्हाला मतं मिळत आहे, आमची खुर्ची आहे, आम्हाला पद आहे, काही प्रॉब्लेम नाही. तिकडे देशातली लोक एकूण मेराकडे लढून मेली तरी आम्हाला हरकत नाही. आज आपल्या देशामध्ये तब्बल 26% लोक अशी आहेत जे अनएज्युकेटेड आहेत आणि यामुळे हे लोक काही आजार असो किंवा कुठल्याही गोष्टीत अडचण येत असो, हे फक्त एकच कॉल बाबा. आणि हो, मी इथे एक गोष्ट तुम्हाला सांगतो की इथे फक्त शिकलेले लोक किंवा अनएज्युकेटेड लोक या गोष्टीचा समावेश नाहीये. या गोष्टीत ते इक्वालिटी धरतात आणि सर्व बाबाकडे जातात. एज्युकेटेड लोक देखील तिथे जातात. मी असं का बोललो मी तुम्हाला सांगतो. कारण जादू टोना करून जर काही गोष्टी न सोडवता येणाऱ्या गोष्टी सोडवता येत असतील तर जिथे महायुद्ध चालू आहे, ज्या ठिकाणी अनेक देशांमध्ये लढाई होत आहे, तिथे त्या बाबांना उभं करायला पाहिजेत खरं तर. पण ऐका, हे सर्व मी स्वतःहून नाही बोलत आहे. हे बोलतायत आपले महाराष्ट्राचे लाडके चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस. पहा या व्हिडिओ. जादूटोणा करून जर समस्या संपल्या असत्या तर या भोंदू खरातला आपण ट्रम्पचाच ॲडवायझर नेमला असता. हे सुरक्षा सल्लागार म्हणून हे सगळेच विषय त्या ठिकाणी संपले असते आणि मग युद्ध जे आहे ते आपण ड्रोन ऐवजी लिंबू मिरचीने लढलो असतो आणि मग पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना इथे बसूनच आपण टाचण्याने संपवून टाकलं असतं आणि मग सीमेवर सैनिक पाठवण्याची आवश्यकता नसती पडली. 5-10 भोंदूबाबा पाठवले असते आणि आपली सीमा ही एकदम त्या ठिकाणी नीट झाली असते. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्याला अशी जी प्रचार सभाच घ्याव्या लागल्या नसत्या. एका ठिकाणी बसून सगळ्या निवडणुका या जिंकता आल्या असत्या. आता हा चीफ मिनिस्टर जे काही व्हिडिओमध्ये सांगतोय, जे काही त्यांनी मुद्दा मांडलाय, त्या मुद्द्यानंतर आपण एक थेट त्याचा फोटो खरात सोबत पाहूयात. या इमेजेसमध्ये तो खरात सोबत बसलेला दिसतोय तुम्हाला. याचे हे सर्व बोलण्याचे काय उपयोग असेल जेव्हा हा स्वतःच जर तिथे जाऊन बसत असेल. मग जर स्वतः मोठी माणसं असं करायला लागली तर लहान मुले तर तिकडे वळणारच. मी अनेक व्हिडिओमध्ये बोललोय, आजही बोलतो, आपल्या देशाला बाबाकडे जाणाऱ्याची नाही तर आपल्याला शैक्षणिक पात्रता असलेल्या अशा नेत्याची गरज आहे. एका खऱ्या व्यक्तीची गरज आहे, तरच आपला देश पुढे जाऊ शकेल. ज्या प्रकारे प्रत्येक स्टोरीमध्ये एक नवीन ट्विस्ट असतोच, त्याच प्रकारे अजून एक या खरात प्रकरणामध्ये एक नवीन नाव आलाय. तो म्हणजे कोण? आणि तो म्हणजे नामकर्ण आवारे. हा अगदी
केसरकरांसोबत बसलेला होता. या इमेज मध्ये तुम्हाला दिसत असेल. या नामकरण एकनाथ आवारेची जेव्हा माहिती घेतली, विशेषतः संगमनेरमध्ये असेल, सिन्नरमध्ये असेल, सिन्नरच्या आजूबाजूच्या वाड्या असतील तिथे असेल, जेव्हा याची माहिती घेतली तेव्हा असं लक्षात येतं, लोक दबक्या आवाजात सांगतात की अनेक बड्या नेत्यांचे, अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे पैसे ब्लॅकचे व्हाईट करायचं काम हा जगदंब पतसंस्थेमार्फत करत होता. हा नामकर्ण आहे तरी कोण? हा नामकर्ण आहे कुंदेवाडी मधील जगदंबा माता बिगर शेती ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचा संस्थापक. आता तुम्हा सर्वांना काही गोष्ट सांगायला नको. जर आमची ऑफिशियल प्लस मराठीची टीम रिसर्च करते तर त्यांना नवीन नवीन मुद्दे सापडतात, हे तर नक्कीच. त्यासाठी एक सबस्क्रायबर तो बनता आहे यार. एक सबस्क्राईब करा. आणि हो, त्या गोष्टीमध्ये आता पुन्हा शिरूयात. तर नंबर 1, 2022 साली त्याने राजीनामा देत खरातला त्याचा चेअरमन बनवला. आणि चेअरमन खरात हा अराऊंड 25 महिने इतका कालावधीमध्ये तो चेअरमन राहिला. हा तर आहे नाशिकचा खरात. आता यानंतर पाहूयात वसईचा खरात. ऋषिकेश वैद्य याने एका महिलेला अशा प्रकारे फसवलं की तिला सांगायचा मी शंकराचा अवतार आहे आणि तू पार्वती आहेस, अशा गोष्टी सांगून त्याने तिला लॉजवरती नेलं. लॉजवरती नेऊन गुंगीचं औषध दिलं, तिला बेशुद्ध केलं आणि तिच्यावरती अत्याचार केले. असा हा बाबा. अद्याप हा बाबा फरार असून त्यावरती पोलीस शोध घेत आहेत. आणि हा व्हिडिओ पहा. नागपूर पोलीस ठाण्यामध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर ऋषिकेश वैद्य हा फरार झालेला आहे. सदर गुन्हा हा माणिकपूर पोलिसांनी, पहिली घटना पुण्यात झालेली होती म्हणून पुण्याच्या पोलिसांकडे वर्ग करण्यात आलेला आहे. आणि पुणे पोलिसांची 4 पथकं ऋषिकेश वैद्य याच्या तपासासाठी वसईमध्ये दाखल झालेली आहेत. सध्या या ठिकाणी देखील ते येऊन गेलेले आहेत. मात्र आता आम्ही ऋषिकेश वैद्य यांच्या कुटुंबियांना भेटलो. त्यांनी या संदर्भात आम्ही कुठलीही स्पष्टीकरण देणार नाही. त्याने ऋषिकेशने फेसबुक पोस्टवर आपल्या विरोधात जो दाखल झालेला गुन्हा आहे तो खोटा आहे आणि त्याच्या विरोधात योग्य तो न्याय मिळणार आहे. सत्यमेव जयते. तर नमस्कार. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत. आणि याचा पार्ट 2 लवकरच येईल. जास्त रिसर्च करावी लागेल अजून. ये तर अर्धा मुद्दा मांडलाय मी. अभी तो खेल बाकी है. तब तक के लिए चैनल को सब्सक्राइब कर लो. बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.